श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आजच्या या स्वामी संदेशामध्ये सर्व स्वामी भक्तांचं स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांनी आजचा संदेश तुमच्या कल्याणासाठी पाठवला आहे. आजचा स्वामी संदेश तुम्ही मन लावून शेवटपर्यंत नक्कीच ऐका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. स्वामी महाराज आपल्या भक्तांना सांगतात, कधीही खोट्या मार्गाने जाऊ नका, कारण तो मार्ग तात्पुरती सुख देतो, पण शेवटी तोच तुम्हाला संकटात पाडतो. परंतु सत्याचा मार्ग कठीण असला तरी तोच तुम्हाला परमेश्वरापर्यंत घेऊन जातो. जीवनात यश मिळवायचं असेल तर स्वामी महाराजांचा आशीर्वाद असावा लागतो, आणि तो आशीर्वाद मिळतो भक्तीच्या शुद्धतेने, दुसऱ्यांच्या भल्यासाठी केलेल्या कर्माने आणि निस्वार्थ भावनेने केलेल्या प्रार्थनेने. स्वामींचं नामस्मरण हे समुद्रातील दीपगृहासारखं आहे. जेव्हा जीवनाच्या समुद्रात अंधार दाटून येतो तेव्हा स्वामींचं नाव घेताच प्रकाश मिळतो आणि पुढचा मार्ग स्पष्ट होतो. स्वामी महाराज सांगतात, तुमचं कर्म चांगलं असेल, तुमचं मन निर्मळ असेल आणि तुमच्या हृदयात श्रद्धेचा दीप उजळलेला असेल तर तुमच्या आयुष्यात अशक्य असं काहीच राहणार नाही. स्वामींच्या कृपेने प्राप्त होणाऱ्या सुखासारखं दुसरं काही नाही, कारण स्वामींचे आशीर्वाद जीवनाच्या प्रत्येक क्षणात तुमचं रक्षण करतात आणि तुमच्या जीवनाला शांतता आणि समाधानाने भरून टाकतात. स्वामी महाराज म्हणतात, तुमच्या मनात जर परमेश्वराविषयी निस्सीम प्रेम असेल तर जगातील कोणतीही गोष्ट तुम्हाला विचलित करू शकणार नाही, कारण त्या श्रद्धेच्या सामर्थ्यानेच आयुष्य सुंदर होतं. परमेश्वरावर संपूर्ण विश्वास ठेवणाऱ्या भक्तांना कधीही काही कमी पडत नाही, कारण जेव्हा संपूर्ण प्रार्थनेने श्रद्धेने प्रार्थना केली जाते तेव्हा संपूर्ण विश्व त्या भक्ताच्या मदतीसाठी पुढे येतं. स्वामी महाराज सांगतात, तुमच्या जीवनाचा प्रत्येक क्षण हा भगवंताच्या सेवा करण्यासाठी आणि चांगल्या कर्मासाठी समर्पित असावा, कारण त्या चांगल्या कर्माचं फळ तुम्हाला अनंत पटीने परत मिळेल. स्वामींच्या भक्तीमध्ये अशी जादू आहे की जेव्हा तुम्ही त्यांचं नाव प्रेमाने घेतात तेव्हा तुमचं दुःख हळूहळू विरत जातं आणि तुमचं जीवन नव्या आनंदाने उजळून निघतं. स्वामी महाराज सांगतात, स्वतःवर विश्वास ठेवा, कारण जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता तेव्हा तुम्ही तुमच्या आत्म्याची खरी शक्ती ओळखता आणि ती शक्ती तुम्हाला प्रत्येक संकटावर मात करण्याची ताकद देते. स्वामी महाराजांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी मंदिरात जाण्याची गरज नाही. फक्त मन शुद्धीने आणि प्रेमाने त्यांचं नाव घ्या आणि मग पहा, ते स्वतः तुमच्या जीवनात चमत्कार घडवतील. स्वामी महाराज सांगतात, तुमचं हृदय जर खऱ्या भक्तीने ओथंबलेलं असेल तर तुमचं जीवन कधी वाया जाणार नाही, कारण भक्तीने युक्त असलेलं हृदय हे सर्वात मोठं शक्तिस्थान आहे. स्वामींच्या चरणी जो भक्त पूर्णपणे समर्पित होतो त्याला आयुष्यात कधी अपयश येत नाही, कारण जो पूर्ण श्रद्धेने भक्ती करतो त्याचं जीवन स्वतः स्वामी महाराज सुंदर करतात. स्वामी महाराज सांगतात, तुमच्या जीवनात काही कमी पडणार नाही जर तुमचं मन शुद्ध असेल, तुमचं हृदय भक्तीने भरलेलं असेल आणि तुमचं कर्म सदैव परोपकारासाठी समर्पित असेल. जीवनात आलेली प्रत्येक अडचण ही परमेश्वराने दिलेली परीक्षा आहे, आणि जो श्रद्धेने ती परीक्षा पार करतो त्याला परमेश्वर अनंत गुणित आनंदाने भरून टाकतो. स्वामी महाराज सांगतात, तुमच्या जीवनात चमत्कार तेव्हाच घडतील जेव्हा तुम्ही परमेश्वरावर संपूर्ण विश्वास ठेवाल आणि त्यांच्या शिकवणीनुसार तुमचं जीवन मार्गी लावाल. स्वामी महाराजांचं नाव घेताच मन शांत होतं, हृदय प्रसन्न होतं आणि आत्मा परमेश्वराच्या भक्तीत रमतो, कारण त्यांचं नामस्मरण म्हणजे जीवनातील खरं समाधान आहे. स्वामी महाराज सांगतात, जेव्हा संकट येतात तेव्हा ती परमेश्वराच्या उपस्थितीची आठवण करून देण्यासाठी येतात. त्यामुळे संकट आली की त्यांच्याकडे त्रास म्हणून न पाहता
ती स्वामींच्या इच्छेचा एक भाग म्हणून स्वीकारा. स्वामी महाराजांचं स्मरण म्हणजे आत्म्याचं पोषण आहे. त्यामुळे जितक्या वेळा तुम्ही त्यांचं नाव घेता तितक्या वेळा तुमचं जीवन आध्यात्मिक उन्नतीकडे वाटचाल करतं. स्वामी महाराज सांगतात, तुमच्या मनात जर भक्तीचा ओलावा असेल तर त्या भक्तीच्या सामर्थ्याने तुम्ही कुठल्याही कठीण प्रसंगावर सहज मात करू शकता. परमेश्वराची भक्ती ही केवळ मंदिरात जाऊन केली जाणारी गोष्ट नाही, ती तुमच्या हृदयात असली पाहिजे. कारण श्रद्धेने परिपूर्ण असलेलं हृदय हेच खरं मंदिर आहे. स्वामी महाराज सांगतात, तुमच्या जीवनातील प्रत्येक गोष्ट ही देवाने तुमच्यासाठी आधीच ठरवलेली असते. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत घाबरू नका, कारण शेवटी सगळं काही परमेश्वराच्या इच्छेनुसारच होतं. स्वामी महाराजांचं स्मरण करणं म्हणजे स्वतःच्या आत्म्याशी संवाद साधणं. कारण जेव्हा तुम्ही त्यांचं नाव घेता तेव्हा तुम्ही स्वतः परमेश्वराच्या चरणी पोचता आणि त्यांचं प्रेम अनुभवता. स्वामी भक्तांनो, जिथे परमेश्वराचं नाव सतत घेतलं जातं तिथं संकटांना कधीच थारा नसतो. म्हणून परमेश्वराचं नाव जीवनात नेहमी घेत राहा. परमेश्वराची कृपा तुम्हाला कधीच एकटं पडू देणार नाही आणि तुमच्या प्रत्येक कार्यात परमेश्वराची कृपा सतत असेल. स्वामी भक्तांनो, लक्षात ठेवा, जीवनाच्या प्रत्येक वळणावर जर तुमचं मन परमेश्वराच्या भक्तीत रमलेलं असेल तर कोणत्याही संकटांचं मळब तुमच्या आनंदावर कधीच पडणार नाही. कारण स्वामींच्या चरणी समर्पण केलेलं हृदय हे कधीही दुःखी राहत नाही. स्वामी समर्थ महाराज सांगतात, जीवनात संकट आले की त्याला शाप म्हणून न पाहता ती परमेश्वराची परीक्षा समजा. कारण प्रत्येक परीक्षा तुमच्या श्रद्धेला अजून बळकट करण्यासाठीच असते आणि त्या श्रद्धेने तुमचं भविष्य उज्ज्वल होतं. स्वामी भक्तांनो, जरी आयुष्य अनेकदा कठीण वाटलं तरी जर तुमचं मन स्वामींच्या चरणाशी जोडलेलं असेल तर कोणत्याही अंधाराने तुमचं मार्गदर्शन रोखू शकणार नाही. कारण भक्तीचा प्रकाश हा सदैव विजय मिळवणारा असतो. स्वामी समर्थ महाराज सांगतात, परमेश्वराची भक्ती ही फक्त शब्दात नाही तर मन, वाणी आणि कर्मानेही प्रकट झाली पाहिजे. कारण ज्याची भक्ती कृतीतून दिसते त्याच्यावर देवाची विशेष कृपा होते. जेव्हा संकट तुमच्या समोर उभी राहतील तेव्हा त्यांना पराजय मानू नका. कारण स्वामींच्या कृपेने अशक्य गोष्टी सहज शक्य होतात. तुम्हाला तुमचा विश्वास मजबूत ठेवण्याची गरज आहे. स्वामी समर्थ महाराज सांगतात, तुमच्या कर्मावर आणि परमेश्वराच्या इच्छेवर अढळ श्रद्धा ठेवा. कारण जेव्हा तुमची श्रद्धा अढळ असते तेव्हाच परमेश्वर तुमचं मार्गदर्शन करण्यासाठी स्वतः पुढे येतो. स्वामी भक्तांनो, जीवनात किती अडचणी असू द्या, पण जर तुमचं मन स्वामींच्या नामस्मरणात तल्लीन असेल तर कोणतंही दुःख तुमच्या आनंदावर प्रभाव टाकू शकणार नाही. कारण भक्तीने प्रत्येक दुःख हलकं होतं. स्वामी समर्थ सांगतात, तुमच्या हृदयात प्रेम, करुणा आणि परोपकार असेल तर तुमचं जीवन खरं आध्यात्मिक बनू शकतं. कारण फक्त मंत्र म्हणणं ही भक्ती नसून ती आपल्या जीवनशैलीचा भाग असली पाहिजे. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, जोपर्यंत मनुष्य स्वतःसाठी जगतो तोपर्यंत तो कधी आनंदी होऊ शकत नाही. पण जोपर्यंत तो इतरांसाठी जगतो आणि सेवा करतो तोपर्यंत त्याचं जीवन खऱ्या अर्थाने धन्य होतं. परमेश्वर कधीही कोरड्या शब्दांवर प्रसन्न होत नाही, तो भक्ताच्या प्रेम भावनांवर प्रसन्न होतो. कारण ज्या हृदयात प्रेम, श्रद्धा आणि समर्पण असतं तिथेच परमेश्वर स्वतःला प्रकट करतात. स्वामी समर्थ महाराज सांगतात, नशिबाला दोष देऊ नका. कारण नशीब हा फक्त तुमच्या कर्माचा प्रतिबिंब असतो. त्यामुळे प्रत्येक परिस्थितीत सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आणि कष्ट करण्यास कधी मागे हटू नका.
स्वामी भक्तांनो, जर तुमचं खरंच जीवनात सुख आणि समाधान हवं असेल तर इतरांच्या आनंदात सहभागी व्हा. कारण परोपकाराने मिळणारा आनंद हा कुठल्याही सांसारिक सुखापेक्षा अधिक श्रेष्ठ असतो. स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमच्या जीवनामध्ये सर्व काही तुम्हाला मिळणार आहे, पण त्यासाठी तुमची श्रद्धा निस्वार्थ आणि अडळ असली पाहिजे. कारण श्रद्धेने चमत्कार घडतात. जो भक्त आपल्या संकटांच्या शरणागतीच्या भावनेने स्वीकारतो तो जीवनात मोठ्या विजयासाठी पात्र ठरतो. कारण त्याचं समर्पण पूर्ण आहे. त्याला परमेश्वर स्वतः मार्ग दाखवतात. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, तुमच्या हृदयात जर विश्वास आणि भक्ती असेल तर किती मोठ्या समस्या आल्या तरी त्या तुमच्या मार्गात कधी अडथळा ठरू शकत नाही. परमेश्वरावर पूर्ण विश्वास ठेवा आणि जीवनातील प्रत्येक संकटाला संधी म्हणून स्वीकारा. कारण प्रत्येक अडचण तुम्हाला अधिक परिपक्व बनवते आणि तुमच्या श्रद्धेला अजून बळकटी देते. स्वामी समर्थ महाराज सांगतात, तुमच्या जीवनात देवाचं अस्तित्व जाणवण्यासाठी तुमच्या मनात शांतता, तुमच्या वाणीत मधुरता आणि तुमच्या कर्मात निस्वार्थता असणं गरजेचं आहे. स्वामींच्या कृपेने जिथे श्रद्धा आहे तिथे चमत्कार असतात. त्यामुळे संकट आली म्हणून डगमगू नका. कारण जिथे तुमचा भक्तीने भरलेला आवाज पोचतो तिथं स्वामींची कृपा नक्कीच प्रकट होते. जीवनाचा खरा आनंद कोणत्याही भौतिक संपत्तीमध्ये नाही तर परमेश्वराच्या भक्तीत आहे. कारण जेव्हा भक्ती असते तेव्हा मनोवृत्ती ही सकारात्मक होते आणि प्रत्येक क्षण आनंददायी वाटतो. स्वामी समर्थ महाराज सांगतात, सत्याच्या मार्गावर चालणाऱ्या व्यक्तीला किती अडथळे आले तरी त्याचं रक्षण करण्यासाठी परमेश्वर सदैव भक्ताच्या मागे उभा असतो. स्वामी समर्थ महाराज सांगतात, तुमचं जीवन म्हणजे ही एक परीक्षा आहे आणि जो या परीक्षेला संयम, श्रद्धा आणि परोपकाराने पार करतो त्यालाच खऱ्या विजयाची अनुभूती मिळते. भक्ती ही फक्त देवाची प्रार्थना करण्यासाठी नसते, ती आपल्या संपूर्ण जीवनशैलीचा एक भाग असली पाहिजे. कारण भक्तीमुळे जीवनातील प्रत्येक क्षण सुंदर आणि सकारात्मक बनतो. स्वामी समर्थ महाराज सांगतात, आध्यात्मिक प्रगतीसाठी फक्त उपवास किंवा पूजा आवश्यक नाही, तर मनातील शुद्धता, प्रेम आणि सेवाभाव अधिक महत्त्वाचा आहे. जोपर्यंत तुमचं मन स्वामी समर्थांच्या चरणी लीन असेल तोपर्यंत कोणतंही संकट तुमचं नुकसान करू शकत नाही. कारण परमेश्वराच्या आशीर्वादानेच खरी सुरक्षा मिळते. स्वामी समर्थ महाराज सांगतात, तुमच्या भक्तीची ताकद इतकी प्रबळ असली पाहिजे की संकट तुम्हाला पाहून दूर पळाली पाहिजेत. त्यामुळे भक्तीमध्ये कधी कमतरता ठेवू नका. स्वामी भक्तांनो, जिथे खरी भक्ती आहे तिथं परमेश्वराचं खरं अस्तित्व असतं. म्हणून खरी भक्ती करा. मनामध्ये श्रद्धा, विश्वास नेहमी असू द्या. तुमचा परमेश्वरावर पूर्ण विश्वास असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये अशक्यही शक्य करतील स्वामी नक्कीच टाईप करा. स्वामी भक्तांनो, स्वामींच्या चरणी संपूर्ण समर्पण असलं की आयुष्य किती खडतर असो त्याच्या प्रत्येक वळणावर एक अदृश्य रक्षण कवच असतं, जे तुम्हाला कधी अपयशी होऊ देत नाही. परमेश्वराची कृपा त्या भक्तावर नेहमीच असते, जो संकटात घाबरत नाही, दुःखात खचत नाही आणि जीवनातील प्रत्येक क्षण भक्तिमय आनंदाने जगण्याचा संकल्प करतो. स्वामी महाराज सांगतात, तुमचं ध्येय ठरवा, मेहनत करा आणि श्रद्धेने मार्गक्रमण करा. कारण परमेश्वराच्या आशीर्वादाने तुमच्या प्रयत्नांना अशा उंचीवर नेलं जाईल जिथे संकटांचाही तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग नसेल. स्वामींच्या भक्तीचं एक अनोखं सामर्थ्य आहे
ती तुमच्या मनातील भीती नाहीशी करते, अपयशाला यशात बदलते आणि जे अशक्य वाटते त्याला सहज शक्य करून दाखवते. स्वामी महाराज सांगतात, ज्याचा स्वभाव नेहमी दुसऱ्यांना आनंद देणारा असतो त्याचं जीवन देवाच्या चरणी पोहोचण्याच्या सर्वात जवळचा मार्ग ठरतं. परमेश्वरावर अढळ श्रद्धा ठेवून जो भक्त कोणत्याही परिस्थितीत विचलित होत नाही, त्याच्यासाठी जीवन हे सतत चमत्कार घडवण्याचं एक माध्यम बनतं. स्वामींच्या चरणी एकदा नतमस्तक झाला की मग जीवनातील सर्व चिंता, अडचणी आणि क्लेश स्वाभाविकरित्या दूर होतात. कारण श्रद्धा ही संकटावर विजय मिळवण्याचं सर्वात प्रभावी साधन आहे. स्वामी महाराज सांगतात, भक्ती म्हणजे मागणं नाही, ती एक अशी वृत्ती आहे जी तुमचं जीवन परोपकार, प्रेम आणि आनंदात परिपूर्ण करतं. परमेश्वरावर विश्वास ठेवला की संकट एका परीक्षेसारखी वाटतात आणि भक्तांच्या अढळ श्रद्धेमुळे प्रत्येक परीक्षा एक यशस्वी अनुभवात रूपांतरित होते. स्वामींच्या कृपेने जो मनुष्य निस्वार्थ कर्म करतो त्याला कधीही पराभवाची भीती नसते. कारण जिथे परमार्थ आहे तिथं परमेश्वराची उपस्थिती असते. स्वामी महाराज सांगतात, आयुष्यातील प्रत्येक घटना ही एक शिकवण आहे. त्या शिकवणीला स्वीकारा आणि पुढे जा, कारण परमेश्वराची योजना तुमच्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे. स्वामी भक्तांनो, ज्या क्षणी तुम्ही पूर्ण समर्पणाने परमेश्वराचं स्मरण करता त्या क्षणाला तुमच्या जीवनातील सगळ्या अडचणी तुमच्या पायाखाली येतात आणि तुम्ही आत्मिक उन्नतीच्या दिशेने मार्गक्रमण करता. परमेश्वराची भक्ती ही आशीर्वादाची वाट आहे, पण ती चालवण्यासाठी श्रद्धा, निस्वार्थता आणि सत्यतेचा आधार लागतो. ज्याच्या हृदयात या तीनही गोष्टी असतील त्याला कधी अपयश पाहावं लागणार नाही. स्वामी महाराज सांगतात, तुम्ही दुसऱ्यांसाठी जे प्रेम आणि आनंद पेरता तेच आयुष्य तुम्हाला दुप्पट करून परत देतं. म्हणून नेहमी सकारात्मक कर्म करा आणि भक्तीचा मार्ग स्वीकारा. परमेश्वराला प्रसन्न करायचं असेल तर केवळ प्रार्थना करून थांबू नका, तर तुमचं जीवन अशा कार्यांनी भरून टाका की जिथे इतरांच्या आयुष्यात आनंद निर्माण होईल. स्वामी भक्तांनो, भक्ती ही केवळ एक परंपरा नाही, ती आत्म्याची उन्नती आहे जी तुम्हाला देवाच्या कृपेपर्यंत पोहोचवते आणि तुमच्या जीवनातील प्रत्येक अंधकाराचा नाश करते. स्वामी महाराज सांगतात, तुमच्या मनात श्रद्धेची मशाल प्रज्वलित ठेवा, कारण ती मशालच तुमच्या वाटेवर प्रकाश टाकते आणि तुम्हाला योग्य मार्गावर नेते. परमेश्वराचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर अहंकाराचा त्याग करा, स्वार्थाचा त्याग करा आणि जीवनाला सेवा भावनेने जगा, कारण परोपकार हा भक्तीचा सर्वोच्च मार्ग आहे. स्वामींच्या कृपेने अशक्य गोष्टीही शक्य होतात, पण त्या कृपेचा अनुभव घेण्यासाठी मन संपूर्ण स्वामींच्या चरणी समर्पित असणं गरजेचं आहे. स्वामी महाराज सांगतात, तुमचं जीवन एका क्षणात बदलू शकतं, पण श्रद्धेचा तो क्षण योग्य असावा आणि परमेश्वराच्या कृपेवर पूर्ण विश्वास असावा. स्वामींच्या नामस्मरणाने भक्ताला संकटांमध्येही समाधान सापडतं, दुःखातही आनंद सापडतो आणि हताशेतही नवीन आशेचा प्रकाश मिळतो. परमेश्वरावर संपूर्ण विश्वास ठेवून केलेलं कोणतंही कार्य अयशस्वी ठरत नाही, कारण जेव्हा भक्त भक्तीच्या मार्गावर असतो तेव्हा परमेश्वर स्वतः त्याच्या जीवनाची जबाबदारी घेतो. स्वामी महाराज सांगतात, तुमचं जीवन भक्तिमय असलं की तुमच्या आजूबाजूचा प्रत्येक क्षण आनंदाने फुलतो आणि तुम्ही स्वतःही ईश्वराच्या सानिध्यात असल्याचा अनुभव घेता. परमेश्वराची कृपा त्यालाच लाभते जो स्वतःच्या सुखाच्या मागे न धावता दुसऱ्यांच्या सुखासाठी कार्य करतो, कारण निस्वार्थता हीच भक्तीची खरी परीक्षा आहे. स्वामींच्या कृपेने
भक्ताचा प्रत्येक दिवस नवा असतो, कारण शक्तीचा अनुभव म्हणजेच नवनवीन आनंदाची अनुभूती, जी तुमच्या आत्म्याला शांती देते आणि जीवनात शाश्वत आनंद भरते. स्वामी भक्तांनो, जिथे परमेश्वराचं अस्तित्व आहे तिथे तुम्हाला परमेश्वराच्या शक्तीची जाणीव नक्कीच होईल. भक्तांनो, काळजी करू नका, मनातील चिंता दूर करा, भीती काढून टाका, कारण परमेश्वर आता स्वतः तुमच्या रक्षणासाठी येणार आहेत. स्वामी भक्तांनो, परमेश्वराची कृपा ही समुद्रासारखी अथांग असते, पण त्याला प्राप्त करण्यासाठी तुम्हाला श्रद्धेच्या होडीत बसून संयमाने आणि भक्तीच्या पतवारांनी आपल्या जीवनाचा प्रवास करावा लागतो. स्वामी महाराज सांगतात की जीवनातील प्रत्येक अडथळा हा तुमच्या धैर्याची परीक्षा असतो, आणि जो भक्त श्रद्धेने त्या अडथळ्यांवर मात करतो त्याला स्वामींच्या कृपेचा अमर्याद आशीर्वाद प्राप्त होतो. तुमच्या जीवनात किती अंधार असो, किती संकट असो, पण जर तुमच्या हृदयात स्वामींच्या नामस्मरणाचा एक दिवा जळत असेल तर त्या दिव्याच्या प्रकाशात तुमच्या मार्गातील प्रत्येक अडथळा नाहीसा होतो. स्वामी महाराज सांगतात की परमेश्वराला भक्तीचा सन्मान हवा असतो, कर्माची निष्ठा हवी असते आणि मनाची शुद्धता हवी असते. त्यामुळे तुमच्या मन, वचन आणि कर्माने सदैव सत्पथावर राहा. स्वामी भक्तांनो, नेहमी लक्षात ठेवा की परमेश्वर फक्त प्रार्थनेतच नाही तर तुमच्या प्रत्येक कृतीत देखील असतो. त्यामुळे तुमचं प्रत्येक कृत्य हे सत्याच्या मार्गाने आणि प्रेमाने परिपूर्ण असावं. स्वामी महाराजांचे नाम घेऊन पुढे जाणाऱ्या भक्तांच्या पावलांना संकट थोपवू शकत नाहीत, कारण जिथे स्वामींची कृपा असते तिथं संकट नतमस्तक होतात आणि आनंदाचा प्रकाश पसरतो. परमेश्वरावर श्रद्धा ठेवून प्रामाणिकपणे कर्म करणारा भक्त कधीच अपयशी होत नाही, कारण देव त्याला अशा मार्गावर नेतात जिथे प्रत्येक अपयश ही यशाची नवी सुरुवात असते. स्वामी महाराज म्हणतात, तुमच्या हृदयात जर भक्तीची मशाल ही नेहमी प्रज्वलित असेल तर कोणताही वारा, कोणताही संकट, कोणतेही दुःख ती मशाल विझवू शकत नाही. तुमच्या जीवनातील प्रत्येक संकट ही एक परमेश्वराची परीक्षा आहे, आणि त्या परीक्षेत जो भक्त श्रद्धेच्या शस्त्राने लढतो त्याच्या जीवनात चमत्कार होतो आणि त्याचा मार्ग सोपा होतो. स्वामी महाराज सांगतात की तुमच्या आयुष्यात किती अंधार असो, पण जर तुमचं मन भक्तीच्या तेजाने प्रकाशित असेल तर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी आशेचा प्रकाश दिसेल. परमेश्वराची भक्ती ही केवळ शब्दांमध्ये नसावी, तर ती तुमच्या विचारांमध्ये, कृतींमध्ये आणि जीवनाच्या प्रत्येक क्षणात प्रकट व्हावी. कारण खरी भक्ती ही आत्म्याचं परमेश्वराशी असलेलं नातं आहे. स्वामी महाराज सांगतात, जो भक्त श्रद्धेने नामस्मरण करतो आणि निस्वार्थ कर्म करतो त्याला जीवनात दैवी प्रकाश येतो आणि तो सर्व संकटांवर सहज मात करतो. स्वामी महाराजांच्या भक्तांसाठी प्रत्येक दिवस म्हणजे नवीन सुरुवात करण्याची संधी असते. त्यामुळे कालच्या दुःखांमध्ये अडकू नका. आजचा दिवस भक्तीने आणि सकारात्मकतेने जगा. परमेश्वर फक्त मंदिरात नाही, तो त्या भक्ताच्या मनातही आहे, जो निरपेक्ष प्रेम, श्रद्धा आणि सेवाभावाने दुसऱ्यांना मदत करतो. कारण खरी भक्ती ही सेवा आणि समर्पणात असते. स्वामी महाराज सांगतात की जो भक्त संकटांमध्ये आनंदी राहतो त्याला जीवनात देवाची कृपा अटळ असते. कारण खरी श्रद्धा ही संकटाच्या काळातही अढळ असते. स्वामी महाराजांचे नामस्मरण म्हणजे आत्म्याला शांती मिळवण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. कारण जिथे स्वामींचं नाव आहे तिथंच भक्तीचा खरा अर्थ आहे. स्वामी भक्तांनो, परमेश्वरावर विश्वास ठेवा, कारण जिथे विश्वास आहे तिथे नकारात्मकता नाहीशी होते आणि जिथे भक्ती आहे तिथेच खऱ्या आनंदाचा अनुभव येतो. स्वामी महाराज सांगतात, तुमचं मन जर शांत आणि भक्तिपूर्ण असेल तर कोणती समस्या तुमचं मन विचलित करू शकत नाही. त्यामुळे भक्तीने जीवन समृद्ध करा.
स्वामी महाराजांच्या कृपेने प्रत्येक अंधाराला उजेडात बदलण्याची ताकद आहे. त्यामुळे कधी आशा सोडू नका, कारण जेव्हा तुम्ही विश्वासाने पुढे जाता तेव्हा स्वामी तुमच्या पाठीशी उभे असतात. परमेश्वराची कृपा ही केवळ मागून मिळत नाही, ती प्रामाणिक भक्ती, शुद्ध आचरण आणि निस्वार्थ सेवेमुळे प्राप्त होते. त्यामुळे जीवनाचा प्रत्येक क्षण भक्तीने आणि सत्कर्माने परिपूर्ण करा. स्वामी महाराज सांगतात की जिथे शुद्ध भक्ती असते तिथं परमेश्वराची उपस्थिती आहे. त्यामुळे जीवनातील प्रत्येक संकटातही परमेश्वराच्या चरणी विश्वास ठेवा आणि न डगमगता पुढे चला. स्वामी महाराजांचे स्मरण म्हणजे अमृत समान आहे, ज्यामुळे आत्मा निर्मळ होतो, मन शांत होते आणि जीवनातील प्रत्येक कठीण परिस्थिती सोपी वाटते. परमेश्वरावर निष्ठा ठेवणाऱ्या भक्ताचा पराभव कधीच होत नाही, कारण जिथे भक्ती आहे तिथं यश आहे आणि जिथे श्रद्धा आहे तिथं विजय आहे. स्वामी महाराज सांगतात, तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षण हा भक्तीने समर्पित करा, कारण भक्ती ही सर्व दुःखांवर औषध आहे आणि भक्तीमुळे जीवनाला खरी समृद्धी लाभते. स्वामी महाराजांचा भक्त कधीच एकटा नसतो, कारण स्वामींच्या कृपेने भक्ताच्या जीवनात एक अदृश्य शक्ती असते, जी प्रत्येक अडथळ्यावर विजय मिळवण्यासाठी सदैव त्याच्या सोबत असते. स्वामी भक्तांनो, कोणतंही कर्म हे निस्वार्थ भावनेने आणि प्रामाणिकपणे करून बघा. त्या कार्यामध्ये तुम्हाला स्वामी महाराज नक्कीच यश देतील. स्वामींच्या कृपेने लवकरच तुमच्या आयुष्यातील दुःख नाहीसं होईल आणि समृद्धी, सुख, शांती तुमच्या दारात उभी असेल. तुमच्या आयुष्यात मोठे चमत्कार घडवायचे असतील तर श्रद्धेचा दिवा कायम प्रज्वलित ठेवा, कारण श्रद्धेनेच सर्व काही शक्य आहे. स्वामींनी सांगितलं आहे की संकटांमध्येही शांत राहा, कारण जेव्हा तुम्ही संयम बाळगता तेव्हाच तुम्हाला योग्य तो मार्ग सापडतो. जीवनामध्ये किती अडचणी आल्या तरीही घाबरू नका, कारण अंधारानंतरच सूर्य उगवतो आणि तुमच्या आयुष्यातील सूर्य लवकरच प्रकाश देणार आहे. स्वामी भक्तांनो, स्वामींवर पूर्ण श्रद्धा ठेवा, कारण जेव्हा तुम्ही स्वामींवर संपूर्ण विश्वास ठेवता तेव्हा ते तुम्हाला अशा मार्गावर नेतात जिथे फक्त यश आणि आनंद असतो. स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या मनातील प्रत्येक चिंता दूर होईल आणि तुमचं जीवन आनंदाने, समाधानाने भरून जाईल. स्वामींनी सांगितलं आहे की कोणत्याही संकटामध्ये खचू नका, कारण जिथे भक्ती आहे तिथे चमत्कार घडतात आणि तुम्हाला लवकरच याचा अनुभव मिळणार आहे. तुम्हाला ज्या गोष्टी हव्या आहेत त्या वेळ लागत असेल तर समजून घ्या की त्या गोष्टी तुमच्यासाठी जास्त महत्त्वाच्या बनून पाठवल्या जाणार आहेत. स्वामी भक्तांनो, येणारा काळ हा तुमच्यासाठी सुवर्ण काळ असणार आहे, त्यामुळे अजिबातही चिंता करू नका. स्वामींनी दाखवलेली प्रत्येक गोष्ट तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. स्वामींच्या मार्गदर्शनाने तुम्ही जीवनामध्ये अपार सुख आणि समृद्धी प्राप्त करणार आहात आणि तुमचं कुटुंबही सर्व दुःखांपासून आणि अडचणीपासून सुरक्षित राहणार आहे. स्वामी भक्तांनो, जीवनात संकट येतातच, परंतु सर्व संकट तुम्हाला संपवण्यासाठी नाही तर तुम्हाला कधी कधी योग्य मार्ग दाखवण्यासाठी सुद्धा येतात. कधी कधी आपला मार्ग चुकतो, त्या मार्गावरून आपल्याला सत्याच्या आणि चांगल्या मार्गावर नेण्यासाठी देखील संकट जीवनामध्ये येतात. म्हणून संकट आली तर घाबरू नका, खचू नका, रडू नका, चिंताग्रस्त होऊ नका, तर त्या संकटांना तोंड देण्यासाठी पूर्ण शक्तीने उभे राहा. स्वामींचं स्मरण करा, तुम्हाला अपार शक्ती प्राप्त होईल. स्वामी भक्तांनो, जीवन म्हणजे हे परमेश्वराने दिलेले आपल्याला उत्तम भेट आहे. या जीवनाचा आदर सन्मान ठेवा, कारण परमेश्वराने दिलेली प्रत्येक गोष्ट ही आदर सन्मानानेच ठेवायला हवी. स्वामी भक्तांनो, जीवन खूप सुंदर आहे, त्याला आणखी सुंदर बनवण्यासाठी आपण परमेश्वराच्या सेवेमध्ये दंग राहूया. आपल्या जीवनातील प्रत्येक दुःख
प्रत्येक अडचण, प्रत्येक चिंता ही परमेश्वराच्या चरणी अर्पण करा आणि सर्व विश्वास परमेश्वरावर ठेवा. परमेश्वर तुम्हाला कधीच निराश करणार नाही हे लक्षात ठेवा. परमेश्वराने तुमच्या जीवनात सुख समृद्धी आणण्यासाठी तुम्हाला दिव्य ऊर्जा दिली आहे. तुमचं जीवन नक्कीच दिव्य प्रकाशाने उजळून जाणार आहे. त्यामुळे निश्चिंत राहा.